राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांचा आज निकाल। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार। पहा अचूक आणि वेगवान निकाल TV9 मराठीवर। नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानाला गालबोट। शेकडो मतदारांना मंगल कार्यालयामध्ये कोंडल्याचा प्रकार, तर बोगस मतदानाचा आरोप करत महिलेसह एका पुरुषाला मारहाण। निवडणूक आयोगाकडून 174 महिलांसह हॉलच्या मालकावर गुन्हा दाखल। पैशांचा आमिष दाखवून शेकडो मतदारांना मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवलं, तर 4000 रुपये मिळणार असं सांगत महिलांना नजरकैदेमध्ये ठेवलं। नांदेडमधील धक्कादायक घटना, भाजप पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप। अजित पवार, मुख्यमंत्री फडणवीस आणि तटकरेंमध्ये तासभर खलबतं। अनेक ठिकाणी दादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत, तर जिथे भाजपशी युती नाही तिथे स्थानिक पातळीवर शरद पवार गटासोबत हातमिळवणी करण्याचे संकेत, सूत्रांची माहिती। ठाणे पालिकेमध्ये भाजपची शिवसेनेकडे 131 पैकी 48 जागांची मागणी। भाजपनं मागितलेल्या जागांपैकी अनेक जागा सेनेच्या उमेदवारांच्या, तर शिवसेनेकडूनही भाजपच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागांची मागणी। मंत्री आशिष शेलारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। मीरा भाईंदर मनपा निवडणूक एकत्र लढण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, लवकरच महायुती जाहीर करणार। यंदा गाळप हंगाम लवकर सुरू झाल्यामुळे साखर उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ। 15 डिसेंबरपर्यंत देशभरातील 479 साखर कारखान्यांनी एकूण 77,90,000 टन साखरेचं उत्पादन। राज्यामध्ये थंडीची लाट, जळगावचा पारा 6 अंशांवर। उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे अवघ्या महाराष्ट्राला हुरहुरी। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासोबतच विदर्भातही थंडीचा कडाका। 40 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर INS सिंधू घोष पाणबुडी नौदलातून निवृत्त। 1986ला INS सिंधू घोष नौदलामध्ये दाखल झाली होती। अनेक महत्त्वपूर्ण ऑपरेशनमध्ये बजावली महत्त्वाची भूमिका। मुंबईत सनबर्न फेस्टिव्हलला जाताना अंधेरीमध्ये अभिनेत्री नोरा फतेहीच्या गाडीचा अपघात। अपघातामध्ये नोरा फतेही किरकोळ जखमी। मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल।